नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या कुंडलीमधला सर्वात एनर्जेटिक ग्रह आणि जो आपला ड्राईव्ह आहे, कामासाठी आपल्याला महत्त्वाकांक्षा देणारा ग्रह आहे, कृती पूर्ण बनवणारा ग्रह आहे, प्रगतीकडे जाण्यासाठी कायम एन्थुझियास्टिक असणारा असा ग्रह आहे मंगळ. या मंगळाबद्दल काहीतरी दोन चार वेगळ्या प्रकारे मंगळाकडे बघण्याच्या गोष्टी सांगते. प्रत्येक ग्रह राशीमध्ये आपल्या स्थानामध्ये कुठल्या तरी असतो कुंडलीमध्ये. हा कुंडलीतला मंगळ जर मेषेत असेल तर हा स्वतःच्या राशीत, स्वतःच्या मूलत्रिकोण राशीत, त्यामुळे प्रचंड उत्साही, प्रचंड कृतिशील, गतिमान, शक्तिमान असा असतो, पॉझिटिव्ह असतो. मकरेमध्ये असेल तर उच्चीचा असल्यामुळे स्पोर्ट्समध्ये उत्तम असतो. मेषेतला मंगळ हिरिरीनी, महत्त्वाकांक्षांनी जातो म्हणून थोडा हार्श असतो. मकरेतला मंगळ त्या मानाने स्टेडी असतो, कारण तो मकरेमध्ये म्हणजे पृथ्वी तत्वाच्या राशीत स्पोर्ट्समध्ये जो मनाचा स्टेडीनेस लागतो तो मकरेत आहे. मिथुनेमध्ये मात्र मंगळ तितकासा चांगला नाही, कारण मिथुन रास बुधाची आहे, मंगळाच्या शत्रूची आहे. आणि बुध हा विचारांचा कारक, मंगळ हा कृतीचा कारक. त्याच्यामुळे मंगळ बुधाच्या राशीत त्याच्या म्हणण्याप्रमाणे फारशा कृती करू शकत नाही. मेष, सिंह आणि धनु या तीनही ज्या राशी आहेत या अग्नितत्वाच्या राशी आहेत. मेष रास आपण पाहिली. सिंह आणि धनु या अग्नितत्वाच्या राशींमध्ये असणारा मंगळ हा जरा ॲक्सिडेंट प्रोन मंगळ आहे, कारण ही माणसं फार ॲग्रेसिव्ह असतात, कृतीपूर्ण असतात, घाईघाईनी कामं करायला बघतात. या घाईमुळे कधीतरी अपघात होत असतात. सगळे मोठे होतात असं नाही, पण अपघात करणाऱ्या, त्याला कारणीभूत असणाऱ्या, घाईघाई करणाऱ्या या तीन राशी आहेत. कन्या राशीमध्ये जर मंगळ आणि रवी दोघंही असतील, कन्या राशीमध्ये मंगळ हा बुधाच्या राशीत फारसा चांगला नाही आहे, पण कन्या राशी षष्ठातली आहे आणि प्रॅक्टिकल लाईफची आहे, अतिशय शिस्तीने वागणारी आहे. त्यामुळे या शिस्तप्रिय कन्या राशीमध्ये जेव्हा मंगळ येतो तेव्हा षष्ठ स्थानातला असल्यामुळे तो बेटर विथ टाईम उपचय स्थानात, वृद्धीच्या स्थानामध्ये असतो म्हणून. पण षष्ठात कन्या राशीत असलेला मंगळ हा रवीच्या बरोबर असेल तर कलेच्या बाबतीमध्ये मर्यादा स्पष्ट करतो. रवी हा कधीही माणसाला कुठल्याही बाजूनी कलेकडे खेचणाराच ग्रह आहे, कारण रवी हा एंटरटेनर आहे, पंचमाचा स्वामी आहे. त्यामुळे रवी कुंडलीमध्ये कलात्मकता दाखवतोच. त्याच्याबरोबर मंगळ आला की त्याला कलेतल्या मर्यादा हा कन्येतला मंगळ दाखवतो आणि हा अतिशय प्रॅक्टिकल आणि चिकित्सक असतो. जेव्हा कन्या राशीमध्ये मंगळाबरोबर गुरु येतो तेव्हा अतिशय पॉझिटिव्हिटी हा देतो. आणि जर समजा गुरु, मंगळ, शुक्र, शनी असे 4 ग्रह आहेत, तर या शुक्राच्या आणि मंगळाची युती आहे, ही फारशी चांगली युती नाही. पण गुरु त्यांच्याबरोबर आला की हा गुरु या युतीचे अशुभ परिणाम देत नाही. म्हणजे मंगळ वेगवेगळ्या ग्रहांबरोबर आला की वेगवेगळ्या प्रतीचा, वेगवेगळ्या दिशेचा, वेगवेगळ्या प्रकारे काम करणारा शक्तिमान आणि फोकस्ड आहे. त्यामुळे असे वेगवेगळ्या ग्रहांबरोबर त्याचे वेगवेगळे परिणाम मिळतात. मंगळ हा जसा एनर्जीचा ग्रह आहे, रवी हा जीवनशक्ती आहे, शनी हा काम योग्य रीतीने करणारा आजोबा ग्रह आहे. आणि रवी, शनी, मंगळ हे तीनही पापग्रह असले तरी कुंडलीमध्ये लग्न कुठलं आहे याच्याप्रमाणे ते कारक आहेत का नाही, शुभ करणार का नाही हे ठरतं. त्याच्यामुळे रवीच्या लग्नांना मंगळ कारक आहे, मंगळाच्या लग्नांना रवी कारक आहे, शनीच्या लग्नांना शुक्र कारक आहे, बुध कारक आहे. म्हणजे जसं आपल्या बरोबर जेव्हा आपण काम करतो ऑफिसमध्ये किंवा शाळा कॉलेजमध्ये शिकतो तेव्हा ग्रुपिंग असतं, तसं या ग्रहांचं हे ग्रुपिंग आहे. त्यामुळे एका लग्न कुंडलीसाठी कोण कोण चांगलं काम करणारे ग्रह आहेत,
कोण कोण नाही आहेत चांगलं काम करणारे, कोण स्थितीने चांगले आलेले आहेत आणि त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये ते परिणाम करतात आणि तुमचं आयुष्य सफलतेकडे नेण्यासाठी तुमचा ॲटिट्यूड, तुमची पॉझिटिव्हिटी आणि तुमचा लग्नेश हे काम करतात. पण माझा लग्नेश बलवान नाही म्हणून माझ्या कुंडलीत असं काम होत नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळे जरी तुमच्या कुंडलीमधला एखादा ग्रह बलवान नाही आहे, लग्नेश बलवान नाही आहे, तर त्यावर उपाय करता येतात. त्या ग्रहाच्या बीजमंत्राचा, रत्नाचा उपाय असतो, काही कलर थेरपी असते. तुमच्या कुंडलीमध्ये एखादा ग्रह बलवान नाही आहे म्हणून तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यावरती ज्या काही रेमेडीज असतात त्या मी सांगते. आपली कुंडली बघा. कुणाला आपल्या कुंडलीचं विश्लेषण करून माझ्याकडून घ्यायचं असेल तर वेलकम. कधीही तुम्ही मला मेल आय डी माझा दिलेला आहे आणि आत्तापर्यंत अनेक लोकांनी मेल केले, त्यात माझा फोन नंबरही मला दिला गेलेला आहे माझ्या सगळ्या एपिसोड्सवर. तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवरती प्रश्न विचारू शकता, मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर त्याची उत्तरं देईन. तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर करता आल्या तर असं काम करणं हाच तर ॲस्ट्रॉलॉजीचा मूळ गाभा आहे. माणसाने माणसाच्या उपयोगी पडायलाच पाहिजे, नाही का? कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड? माझा चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला माझ्याकडे येता येईल, प्रश्न विचारता येतील आणि उत्तरांनी निराकरण करून घेता येईल. पुढच्या एपिसोडसाठी वाट बघा. तोपर्यंत बाय बाय.